So students, today we are going to start a new unit, that is the chapter number 16, heredity and variations. Okay. So first, before we start, think about this. Do all the boys and girls of our class that look alike? सेम आपल्या क्लासमधले सगळे बॉईज किंवा गर्ल्स जे आहेत तर ते एकसारखे दिसतात का? नो. सो दे लुक्स डिफरंट फ्रॉम ईच अदर. ओके. सो इवन इन आवर होम्स, आवर हाउसेस, आवर पॅरेंट्स मीन्स grandfather, grandmother, our father, mother. So all these are somewhat looks alike from each other. आपल्या घरातले आपले जे आई वडील किंवा आई वडील जे आहेत तर ते त्यांच्यासारखे आपण थोडेफार काय करत असतो, सेम दिसत असतो. बट देर आर सम डिफरन्सेस ऑल्सो, म्हणजे काही सिमिलॅरिटीज आहेत आणि काही डिफरन्सेस आहेत. सो अर्लियर वी हॅव स्टडीड दॅट देर इज अ ग्रेट व्हॅरिएशन्स अमंग्स द विदिन एव्हरी स्पेसीज इन द नेचर. त्याच्या आधी आपण काय शिकलो की देर आर ग्रेट व्हॅरिएशन्स दॅट इज फाउंड इन एव्हरी स्पेसीज इन द नेचर. म्हणजे या निसर्गामध्ये, या पृथ्वीवर असे कितीतरी स्पेसीज आहेत, त्यांच्यामध्ये आपल्याला काय दिसतात? व्हॅरिएशन्स दिसतात. म्हणजे काय दिसतं? व्हॅरिएशन म्हणजे काय? विविधता दिसते. सो दे डू नॉट लुक्स अलाइक. ते एकसारखे आपल्याला दिसू शकत नाहीत. ओके. सो इन दिस चॅप्टर सो वी शॅल स्टडी द फॅक्टर्स विच आर गिव्ह राईज टू दीज व्हेरिएशन्स. आत्ता आपल्याला या चॅप्टरमध्ये काय शिकायचं आहे बघा, या हेरिडिटी अँड व्हेरिएशनमध्ये. सो देर आर सम फॅक्टर्स विच गिव्ह राईज दीज व्हेरिएशन्स. म्हणजे आपल्याला इथं आत्ता आज काय शिकायचं आहे की असे काही फॅक्टर्स आहेत, म्हणजे घटक आहेत, जे कशासाठी कारणीभूत ठरतात? या व्हेरिएशन्ससाठी, म्हणजे विविधता. मीन्स या स्पेसीजमध्ये, डिफरंट स्पेसीजमध्ये आपल्याला हे जे व्हेरिएशन्स दिसतं तर ते कशामुळे दिसतं? So there is a factor which is responsible for the variation among different species which are present in the nature. Okay. So first all of we get some information about the inheritance. So about the inheritance. What is inheritance? Okay. So the branch of the biology which studied the transfer of characteristics of organism from one generation to the next generation and the gene in the particular that are called as genetics. So here see the genetics, it is a branch of biology which studied about the transfer of characteristics from one generation to the next generation and it studied about particularly genes. जेनेटिक्स ही काय आहे? बायोलॉजीची, म्हणजे जीवशास्त्राची काय आहे? ब्रांच आहे. ओके. याच्यामध्ये कशाचा स्टडी केला जातो? ट्रान्सफर ऑफ कॅरेक्टरिस्टिक्स फ्रॉम वन जनरेशन टू द नेक्स्ट जनरेशन. म्हणजे एका जनरेशनपासून ते दुसऱ्या नेक्स्ट जनरेशनमध्ये कशा प्रकारे कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे वैशिष्ट्यांचं, गुणधर्मांचं काय होतं? ट्रान्सफर केलं जातं. आणि पर्टिक्युलरली जीन्स म्हणजे काय असतात त्यांच्याबद्दलचा जो स्टडी होतो, ज्या ब्रांचमध्ये बायोलॉजीचा केला जातो, दॅट ब्रांच ऑफ बायोलॉजी इज कॉल्ड ॲज जेनेटिक्स. लक्षात आलं का बघा? जेनेटिक्स ही काय आहे? बायोलॉजीची एक ब्रांच आहे, जी काय करत असते? या हेरिडिटीबद्दल, म्हणजे अनुवंशिकता जी आहे. अनुवंशिकता म्हणजेच काय सांगा? कॅरेक्टरिस्टिक्स काय होतात? एका जनरेशनकडून काय होतात? नेक्स्ट जनरेशनकडे ट्रान्सफर केले जातात. माहिती आहे ना? आपल्या आईवडिलांकडून काय होतात? आपल्यामध्ये कॅरेक्टरिस्टिक्स काय झालेले आहेत? ट्रान्सफर झालेले आहेत. तर याच्याबद्दलचं स्टडी करणे, शिवाय पर्टिक्युलरली जे जीन्स आहेत म्हणजे जनुके, यांच्याबद्दलचा स्टडी ज्या ब्रांचमध्ये केला जातो बायोलॉजीच्या, सो दॅट ब्रांच ऑफ बायोलॉजी इज कॉल्ड ॲज जेनेटिक्स. ओके. सो न्यू प्रोजेनी दॅट इज फॉर्म्ड थ्रू द प्रोसेस ऑफ रिप्रोडक्शन. यू नो दॅट रिप्रोडक्शनमध्ये काय होतं? रिप्रोडक्शन म्हणजे प्रजनन, हो ना? तर याच्यामध्ये एक नवीन प्रकारची प्रोजिनी, ऑफस्प्रिंग्स तयार होत असतात. न्यू जनरेशन काय होते? फॉर्म होत असते. सो एक्सेप्ट फॉर द फ्यू मायनर डिफरन्सेस,
द ऑफस्प्रिंग्स शो द ग्रेट सिमिलॅरिटीज. आता बघा, जेव्हा ही प्रोजनी तयार होत असते, म्हणजे नवीन काय होतं, एखादी जनरेशन तयार होत असते, तर तेव्हा काय होतं, काही मायनर, काही थोड्याफार आपण सोडल्या तर बऱ्याच त्या प्रोजनीमध्ये काय होतात, सिमिलॅरिटीज आपल्याला दिसतात. म्हणजे कसं, जसे बघा आता आपण आपले भाऊ किंवा बहीण असतात, तर ते जवळपास काय होतात, एकसारखे असतात की नाही, भाऊ बहीण वगैरे. कुणासारखे दिसतात हे, पॅरेंट्ससारखे, म्हणजे आई वडिलांसारखे काय होतात, हे दिसत असतात. काही डिफरन्सेस सोडले तर काय होतात, अशा प्रकारच्या सिमिलॅरिटीज आपल्याला या प्रोजेनीमध्ये दिसून येत असतात. सो सी ऑर्गॅनिझम प्रोड्युस्ड बाय द असेक्शुअल रिप्रोडक्शन दॅट शोज द मायनर व्हॅरिएशन्स. पण जेव्हा एखादा ऑफस्प्रिंग जो आहे तर तो असेक्शुअल रिप्रोडक्शनमधून तयार होत असेल. असेक्शुअल म्हणजे अलैंगिक प्रजनन जे आहे, जिथं गॅमेट्स, मेल गॅमेट किंवा फिमेल गॅमेट तयार होत नाहीत, त्यांचं फ्युजन होत नाही, अशा वेळेस असेक्शुअल जे रिप्रोडक्शन होतं, सो ॲट दॅट टाईम दॅट प्रोजेनी शोज द व्हेरी लिटिल मायनर व्हेरिएशन्स. म्हणजे त्यांच्यामध्ये अजिबात आपल्याला काय होत नाही, विविधता दिसत नाहीत. कुठल्या प्रकारच्या प्रोजेनीमध्ये, द प्रोजेनी विच इज फॉर्म्ड बाय असेक्शुअल रिप्रोडक्शन. कळालं का, हे अलैंगिक प्रजननामधून जे प्रोजेनीज तयार होत असतात, ऑफस्प्रिंग तयार होत असतात, तर त्यांच्यामध्ये आपल्याला व्हॅरिएशन्स म्हणजे विविधता अतिशय कमी प्रमाणात दिसते. मीन्स ऑल ऑफस्प्रिंग्स आर समवॉट सिमिलर. सगळ्या ऑफस्प्रिंग जे असतात तर त्या कशा दिसतात, सिमिलर अशा दिसत असतात आपल्याला. सो हवेवर द ऑफस्प्रिंग्स प्रोड्युस्ड थ्रू द सेक्शुअल रिप्रोडक्शन दे शोज द कंपॅरेटिव्हली ग्रेटर व्हॅरिएशन्स. पण जे सेक्शुअल रिप्रोडक्शनमधून तयार होत झालेले जे ऑफस्प्रिंग्स आहेत, सेक्शुअल रिप्रोडक्शन मीन्स द रिप्रोडक्शन विच इज कॅरीड थ्रू द मेल अँड फिमेल गॅमेट्स. म्हणजे मेल अँड फिमेल गॅमेट्सचं फ्युजन होतं, फर्टिलायझेशन होतं आणि त्याच्यामधून काय होतात, हे ऑफस्प्रिंग्स तयार होत असतात. अशा प्रकारचं जे सेक्शुअल रिप्रोडक्शन असतं, तर त्यांच्यामध्ये काय होतात, जे ऑफस्प्रिंग्स तयार होतात, सो दे शोज द ग्रेट व्हॅरिएशन्स. त्यांच्यामध्ये आपल्याला काय दिसतात, खूपच विविधता आपल्याला त्याच्यामध्ये दिसून येत असते. आता थोडंसं ऑब्झर्वेशन करायचं बघा, आपण ऑब्झर्व करू शकतो. केअरफुली ऑब्झर्व युअर क्लासमेट्स इयरलोब्स. इयरलोब्स म्हणजे आपल्या कानाची पाळी असते की नाही, तर त्याची ऑब्झर्वेशन करा तुमच्या सगळ्या वर्गातल्या आपल्या फ्रेंड्सचं. तर आपल्याला काय दिसतं इथं बघा, हां आपल्याला इथं काय दिसतं, जेव्हा आपण हे केअरफुली ऑब्झर्वेशन करतो, सो सम हॅव एअरलोब्स दॅट कम्प्लिटली अटॅच्ड टू द अटॅच्ड. म्हणजे काहींचे हे एअरलोब्स आहेत तर ते इथं पूर्णपणे अटॅच झालेले दिसतात बघा. सम शोज पार्शली अटॅच्ड एअरलोब्स, काहींचे थोडंसंच काय केलं असतं, अटॅच झालेलं असतं. अँड सम शोज फ्री, कम्प्लिटली फ्री एअरलोब्स. तर काहींमध्ये पूर्णपणे एअरलोब्स काय झाला असतो, फ्री असतो, दिसतो, म्हणजे तो अजिबात याला स्किनला अटॅच्ड नसतो. इथं फक्त एअरलोब्स आपण हे कॅरेक्टरिस्टिक धरलं इथं. सो दिस शोज द ग्रेट व्हॅरिएशन. याच्यामध्ये पण आपल्याला काय होतं, अशा प्रकारे व्हॅरिएशन दिसतं. म्हणजे इथं समवॉट या कॅरेक्टरिस्टिकमध्ये पण आपल्याला अशा प्रकारची ग्रेट व्हॅरिएशन्स दिसते. म्हणजे अशा अनेक कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला हे व्हॅरिएशन्स दिसून येत असतात. आता पुढे बघा काय आहे, इरिस्पेक्टिव्ह ऑफ ऑल अस बिईंग ह्युमन्स व्हॉट डिफरन्सेस डू यू नोटीस इन आवर स्किन कलर. आता बघा, आपण सगळेच काही ह्युमन्स आहोत की नाही, बट देर इज अ डिफरन्सेस इन आवर स्किन कलर्स. आपल्या सगळ्यांच्या स्किन कलरमध्ये डिफरन्स आहे की नाही. कुठला डिफरन्स आहे सांगा, हा डिफरन्स कोणता आहे, सम आर फेअर, काही जण अतिशय गोरे आहेत, बरोबर ना. सम आर डार्क इन कलर, म्हणजे काय त्यांचा कलर काय आहे, डल असतो, डार्क असतो, सावळे असतात ते. अँड सम आर इमिजिएट टू दॅट, इंटरमिडिएट असं आपण म्हणू शकतो त्यांना. इंटरमध्ये इमिडिएट म्हणजे गव्हाळ रंगाचे, म्हणजे ते गोरे पण नाही आहेत आणि काळे सावळे पण नाही आहेत, अशा प्रकारचे. आणि इव्हन प्रत्येकाची स्किन कलर बघा तुम्ही. सो देर इज अ सम वॉट व्हेरिएशन्स, म्हणजे कुणाची स्किन कलर आपल्यामध्ये, इथं आपण बसलो की सगळेजण, तर या सगळ्यांमध्ये आपल्याला काय दिसतं, स्किन कलर्स हॅव अ ग्रेट व्हॅरिएशन. कुणाचे स्किन कलर कुणाच्या स्किन कलरशी कधीही मॅच होत नाही असं आपण बघू शकतो. म्हणजे स्किन कलरमध्ये पण आपल्याला हे व्हॅरिएशन्स दिसते की नाही.
So there is a variations in skin color also. Okay. So now see next one. All of you are standard 9th. तुम्ही सगळेजण 9वीलात ना? हां. So why then are some students tall and some are short? मग तुमच्यातले काही जण काय आहेत उंचीला कमी आहेत आणि काही जण काय आहेत उंच आहेत, खूप उंच आहेत. मग असं का होतं असेल सांगा बरं. अशा प्रकारे असं का होत असेल सांगा. काही जण काय आहेत उंचीला कमी आहेत आणि काही जण काय आहेत जास्त उंच आहेत. आता असं का होतं बघा. बिकॉज इन ईच स्टुडंट्स द इनहेरिटेड कॅरेक्टर्स आर डिफरंटेड फ्रॉम देअर रिस्पेक्टिव्ह पॅरेंट्स. म्हणजे त्या प्रत्येक विद्यार्थ्यांचे जे पॅरेंट्स आहेत त्यांच्याकडून हे कॅरेक्टर्स काय झालेले आहेत सगळ्यांमध्ये इनहेरिट झालेले आपल्याला दिसतात. जशा त्यांच्या पालकांची उंची किंवा त्यांच्यामध्ये जसे कॅरेक्टर्स असतात तेच काय झालेले असतात त्यांच्या मुलांमध्ये म्हणजे त्यांच्या ऑफस्प्रिंगमध्ये काय होतात इनहेरिट होतात. अँड देअरफॉर वी सॉ द ग्रेट व्हॅरिएशन्स इवन इन हाईट ऑल्सो. म्हणजे आपल्याला या हाईटमध्ये सुद्धा काय होतात अशा प्रकारचे व्हॅरिएशन्स दिसतात. म्हणजे बघा इथं आपण काही ऑब्झर्वेशन बघितले आपल्याच इथं क्लासमध्ये असणाऱ्या स्टुडंट्सच्या बाबतीत. इथं इवन एअरलोब्समध्ये पण आपल्याला हे व्हॅरिएशन्स दिसले. स्किन कलरमध्ये हे व्हॅरिएशन्स कितीतरी ग्रेट देर इज अ ग्रेट व्हॅरिएशन्स इन अमंग दीज कॅरेक्टरिस्टिक्स. हाईटमध्ये हे व्हॅरिएशन्स दिसतं बरोबर ना. सो देर आर द व्हॅरिएशन्स सीन इन ईच अँड एव्हरी पर्सन्स अँड दीज कॅरेक्टर्स आर इनहेरिटेड फ्रॉम देअर पॅरेंट्स. हे त्यांच्या पालकांकडून का असतात त्यांच्यामध्ये आलेले कॅरेक्टरिस्टिक्स असतात. मग आता यालाच आपण काय म्हणू शकतो हेरिडिटी असं त्याला म्हणू शकतो. मीन्स आता बघूया पुढे नेक्स्ट कन्सेप्ट काय आहे. व्हॉट इज हेरिडिटी आपल्याला बघायचं आहे. व्हॉट इज हेरिडिटी. ओके. सो द ट्रान्सफर ऑफ कॅरेक्टरिस्टिक्स फ्रॉम पॅरेंट्स टू द ऑफस्प्रिंग दॅट इज कॉल्ड ॲज हेरिडिटी. काय बघा हेरिडिटी म्हणजे काय बघा. सो देर इज अ ट्रान्सफर ऑफ कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे फ्रॉम द पॅरेंट्स टू द ऑफस्प्रिंग्स. म्हणजे आई वडिलांकडून कॅरेक्टरिस्टिक्स जे आहेत गुणवैशिष्ट्ये गुणधर्म वैशिष्ट्ये ही कोणामध्ये ट्रान्सफर होणे त्यांच्या मुलांमध्ये ट्रान्सफर होण्याची जी प्रोसेस आहे तर तिला आपण हेरिडिटी म्हणजेच अनुवंशिकता असं आपण म्हणू शकतो. सो इट इज ड्यू टू द हेरिडिटी दॅट द पपीज आर always similar to the dogs, scabs are similar to the pigeons and infants are similar to the humans. आता हे हेरिडिटी आहे म्हणूनच काय होतात कुत्र्यांची पिल्लं ही कुत्र्यासारखीच दिसतात बरोबर ना. त्याच्यानंतर पिजन जे असतात म्हणजे कबुतराची पिल्ली त्याच्यासारखीच दिसतात कबुतरासारखी. आणि आपण आपले जे इन्फंट्स म्हणजे आपले ह्युमनमध्ये पण काय होतात लहान बाळ असतात ते त्यांच्या पॅरेंट्ससारखेच काय होतात दिसत असतात म्हणजे ह्युमन सारखेच. म्हणजे असं केव्हा होत नाही की एखाद्या आंब्याच्या झाडाला चिंचा लागल्यात वगैरे असं होतं का नाही होत. तर हे काय याला काय रिझन आहे काय कारण आहे हे तर हेरिडिटी. हेरिडिटीमध्ये काय होत असतं की कॅरेक्टरिस्टिक्स आहेत त्यांच्या पॅरेंट्सकडून काय होतात ऑफस्प्रिंगकडे ट्रान्सफर होत असतात कंटिन्युअसली. ओके. सो दॅट इज द हेरिडिटी. नाव सी दिस इनहेरिटेड ट्रेट्स अँड एक्सप्रेशन्स ऑफ द ट्रेट्स. आता हे जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत तर काय होतात हे इनहेरिट होतात एकामधून काय होतात दुसऱ्यामध्ये म्हणजे एका फर्स्ट जनरेशनकडून काय होतं त्याच्या सक्सेसिव्ह नेक्स्ट जनरेशनमध्ये हे काय होतात ट्रान्सफर होत असतात. सो नाऊ कॅन यू टेल हाऊ डू स्पेसिफिक ट्रेट्स ऑर कॅरेक्टरिस्टिक्स आर ॲपियर्स इन ऑर्गॅनिझम. तर कशा प्रकारे हे आपल्यामध्ये ॲपियर होतात हे तुम्ही सांगू शकता का बघा. So there are some characteristics these are seen in any living organisms are due to the genes and that are transmitted from the parents to their offsprings. आता हे जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत म्हणजे वैशिष्ट्य जे आहेत किंवा हे जे ट्रेट्स याला म्हणू शकतो आपण हे कसे ट्रान्सफर होतात तर कोणत्याही पॅरेंटमधून काय होतात जीन्स काय करतात त्या कॅरेक्टरिस्टिक्सना त्यांच्या नेक्स्ट ऑफस्प्रिंगमध्ये ट्रान्सफर करत असतात. हे लक्षात आलं का बघा. जीन्स काय करतात म्हणजे जनुके हे कॅरेक्टरिस्टिक घेऊन नेक्स्ट जनरेशनमध्ये जातात म्हणजेच पॅरेंट्सकडून त्यांच्या ऑफस्प्रिंगमध्ये
हे कॅरेक्टरिस्टिक्स किंवा याला ट्रेट्स असंही म्हटलं जातं. सो दे आर एक्सप्रेस्ड इन देअर ऑफस्प्रिंग्स. सो दो देर आर मेनी सिमिलॅरिटीज बिटवीन द पॅरेंट्स अँड ऑफस्प्रिंग्स, देर आर सम व्हेरिएशन्स ऑर डिफरन्सेस टू. आता बघा, तुम्ही तुमच्या आईवडिलांसारखे म्हणजे आईसारखे किंवा वडिलांसारखे वगैरे दिसत असला तरी पण तुमच्यामध्ये स्वतःचे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत की नाही, म्हणजे सगळ्याच बाबतीत तुम्ही सिमिलर एकदम सेम दिसता का, त्यांच्यासारखे दिसता का, नाही. सो देर आर सम डिफरन्सेस ऑल्सो सीन. बरोबर ना. आपण आपल्या आईवडिलांसारखे दिसतो पण काही बाबतीत दिसत असतो. प्रत्येक ईच अँड एव्हरी बाबतीत आपण असं दिसतो का, नाही. आपल्यामध्ये काय असतात, त्यांच्यापेक्षा काही प्रकारचे डिफरन्सेस पण असतातच. सो दी सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस आर ऑल द इफेक्ट ऑफ द हेरिडिटी. आता हे का होतं, काही सिमिलॅरिटीज आहेत असं आत्ता पण बघितलं आपण, आणि तसंच त्याप्रमाणेच काय आहेत, काही डिफरन्सेस पण आहेत की नाही आपल्या पॅरेंटपेक्षा आपल्यामध्ये. येते का लक्षात बघा तुमच्या, आपल्या पॅरेंट आणि आपल्यामध्ये काय आहे, सिमिलॅरिटीज आहेत की नाही. तसेच काही डिफरन्सेस पण आपल्याला दिसतात. मग हे सगळं कुणामुळे होतं, दिस इज ड्यू टू हेरिडिटी, म्हणजे अनुवंशिकतेमुळे. का बरं असं होतं, कारण जीन्स का होतात, काही कॅरेक्टरिस्टिक्स का होतात, काही कॅरेक्टरिस्टिक्सना पॅरेंट्सकडून का होतात, ऑफस्प्रिंगकडे आणत असतात. सो लेट अस स्टडी द मेकॅनिझम ऑफ हेरिडिटी. काय बघायचं आपल्याला बघा आता, मेकॅनिझम ऑफ हेरिडिटी. So this is the mechanism of heredity. म्हणजे कशा प्रकारे हे काय होतं, हे जे सगळे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत किंवा ट्रेट्स आहेत तर हे काय होतात, ट्रान्सफर केले जातात. हे बघूया आपण. सो द इन्फॉर्मेशन विच इज नेसेसरी फॉर द प्रोटीन सिंथेसिस इन द सेल दॅट इज स्टोर्ड इन द DNA. आता इकडे लक्ष द्या सगळेजण. DNA तुम्हाला माहिती आहे, DNA म्हणजे काय सांगा. DNA डिऑक्सिरायबो न्यूक्लिक ॲसिड्स. या DNA पासून काय होतात, क्रोमोझोम्स म्हणजे गुणसूत्रे तयार होतात जी न्यूक्लियसमध्ये असतात सेलच्या. आता इथं काय होतं बघा, सेलमध्ये प्रोटीन सिंथेसिस कंटिन्युअसली होत असतं आणि कुठल्या प्रकारचे प्रोटीन्स मुळे जनरेट होणे किंवा प्रोड्यूस होणे याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन जी असते तर ती कुणामध्ये असते, DNA मध्ये ही साठवलेली असते. येते का लक्षात बघा. प्रोटीन सिंथेसिसची इन्फॉर्मेशन जी आहे म्हणजे कोणत्या प्रकारचं प्रोटीन सिंथेसाइज करायचं, प्रोड्यूस करायचं याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन ही कशावर असते, DNA मध्ये साठवून ठेवलेली असते. विच सो हिअर द सेगमेंट्स ऑन द DNA विच कंटेन्स द इन्फॉर्मेशन अबाउट द पर्टिक्युलर टाईप ऑफ प्रोटीन and that are called as genes. इथे लक्ष द्या की आता कुठल्या तरी एका स्पेसिफिक टाईपचं जे प्रोटीन आहे तर ते तयार होण्यासाठी त्याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन DNAच्या एका सेगमेंटमध्ये असते. लक्षात येतं का बघा. हा काय सेगमेंट म्हणजे DNAवर असणारा काय छोटासा पार्ट आहे. तेवढ्या त्या पार्टमध्ये त्या पार्टलाच आपण काय म्हणू शकतो, जीन्स असं म्हणू शकतो. सो दॅट सेगमेंट प्रेझेंट ऑन द DNA दॅट इज कॉल्ड ॲज जीन्स अँड पर्टिक्युलर टाईप ऑफ इन्फॉर्मेशन अबाउट द प्रोटीन सो दॅट इज स्टोर्ड ऑर दॅट इज प्रेझेंट इन द जीन्स. आता बघा हे जीन्स जेव्हा काय होतात पॅरेंट्सकडून काय होतील, ऑफस्प्रिंगकडे येतील तर तेव्हा त्याच टाईपचे प्रोटीन्स काय होणार आहेत, ऑफस्प्रिंगमध्ये तयार होणार आहेत. लक्षात आलं का तुम्हाला. तर तेव्हा अशा प्रकारे काय होतं, एका जनरेशनकडून काय होतात इन्फॉर्मेशन ही नेक्स्ट जनरेशनकडे ट्रान्सफर केली जाऊ शकते. सो these genes are stored information about the synthesis of the particular type of proteins. Okay, so it is necessary to know the relationship between the proteins with the characteristics of organism. आता हे काय होतं बघा, म्हणजे ज्या टाईपचे प्रोटीन्स तयार होतील तर त्या टाईपचे कॅरेक्टरिस्टिक्स काय होणार आहेत, त्या ऑर्गॅनिझममध्ये कॅरी आउट केले जाणार आहेत. लक्षात येतं का बघा तुमच्या हे, की कुठल्या टाईपचे प्रोटीन्स त्या ऑफस्प्रिंगमध्ये किंवा त्या ऑर्गॅनिझममध्ये तयार होतील त्या टाईपचे कॅरेक्टरिस्टिक्स काय होणार आहेत त्यांच्यामध्ये येणार आहेत.
तर हा जो कन्सेप्ट आहे कोणता हेरिडिटीचा, तर तो आपल्याला लक्षात येण्यासाठी सो वी कन्सिडर कॅरेक्टरिस्टिक प्लांट हाईट. आपण एक इथं काय करूया, उदाहरण घेऊया. हे उदाहरण कोणतं, आपण प्लांट हाईटचं घेऊया. म्हणजे प्लांटची झाडांची उंची हे एक कॅरेक्टरिस्टिक आहे. तर त्यांच्यामध्ये हे कॅरेक्टरिस्टिक्स प्लांट्समध्ये पण कशा प्रकारे तयार होईल, त्यांच्या पॅरेंटकडून का होईल, त्याच्या ऑफस्प्रिंगकडे ते का होणार आहे, कॅरी आउट केलं जाणार आहे. तर हे लेटेस्ट कन्सिडर वन एक्झाम्पल. कोणतं एक्झाम्पल घेतलं आपण, प्लांट हाईटचं. आता बघा, वी नो दॅट, आपण याच्या आधीच्या प्रिव्हियस चॅप्टरमध्ये बघितलं की देर आर सम हार्मोन्स विच आर रिस्पॉन्सिबल फॉर द ग्रोथ ऑफ द प्लांट. होय ना, मागच्या धड्यात आपण बघितलं की नाही हे चॅप्टरमध्ये, की ग्रोथ हॉर्मोन्स असतात जे काय करतात, त्या प्लांटच्या ग्रोथसाठी रिस्पॉन्सिबल असत असतात. सो देर आर द ग्रोथ हॉर्मोन प्रेझेंट इन द प्लांट. सो इनक्रीज इन द हाईट ऑफ द प्लांट डिपेंड्स अपॉन द क्वांटिटी ऑफ द ग्रोथ हॉर्मोन. म्हणजे किती प्रमाणात, जेवढ्या प्रमाणात का होईल हे ग्रोथ हॉर्मोन तयार होतील त्या प्लांटमध्ये, तेवढी काय होणार आहे, त्या प्लांटची ग्रोथ होणार आहे. कळलं का, जेवढे ग्रोथ हॉर्मोन्स का होतील, प्रोड्यूस होतील त्या प्लांटमध्ये, तेवढी काय होणार आहे, त्या प्लांटची हाईट जी आहे तर ती इन्क्रीज होणार आहे. सो द क्वांटिटी ऑफ द ग्रोथ हॉर्मोन प्रोड्यूस्ड बाय द प्लांट दॅट डिपेंड्स अपॉन द इफिशियन्सी ऑफ कन्सर्न एन्झाईम्स. आता बघा, कोणत्या किती प्रमाणात हार्मोन्स तयार व्हायचे हे कशावर ठरतं, दॅट डिपेंड्स अपॉन द इफिशियन्सी ऑफ एन्झाईम. म्हणजे त्या प्लांटमध्ये एन्झाईम किती इफिशियंट आहेत, किती कार्यक्षम आहेत, याच्यावर ते हार्मोन्स किती तयार व्हायचे हे काय करतं, ठरतं. म्हणजेच बघा, जेवढे जास्त इफिशियंट एन्झाईम असतील तर तेवढे देर इज अ ग्रेटर क्वांटिटी ऑफ द हार्मोन प्रोड्यूस्ड इन द प्लांट. म्हणजे जेवढे कार्यक्षम का असतील त्याच्यामध्ये एन्झाईम्स असतील, तेवढ्या मोठ्या प्रमाणात काय होणार आहे, तिथं ग्रोथ हॉर्मोन्स तयार होणार आहे. म्हणजेच तेवढीच काय होणार आहे, त्या प्लांटची हाईट जी आहे तर ती इन्क्रीज होणार आहे. इफ देर इज अ लेस इफिशियंट एन्झाईम्स, आता समजा त्या प्लांटमधले एन्झाईम्स काय आहेत, कमी इफिशियंट म्हणजे कमी कार्यक्षम असतील, तर काय होणार आहेत, हार्मोन प्रोडक्शन जे आहे तर ते काय होणार आहे, दॅट इज लेस, ते काय होणार आहे, कमी होणार आहे. सो इफ द एन्झाईम इज लेस इफिशियंट, a smaller quantity of the hormone is produced and that leads into the stunting of plant growth. म्हणजे इथं प्लांटची जी ग्रोथ आहे तर ती स्टंटेड होणार आहे, म्हणजे खुजी होणार आहे. म्हणजे तेव्हा ते प्लांट हाईटनी जास्त असणार नाही. हां, कळालं तुम्हाला हे. तर अशा प्रकारे जीन्स जे आहेत किंवा असं आपण एखादे ट्रेड्स जे आहेत तर एका जनरेशनकडून नेक्स्ट जनरेशनमध्ये ट्रान्सफर झालेले आपल्याला दिसून येतात. आता मी मगाशी म्हटलं की DNA जे आहेत, हां, तर DNA पासून काय तयार होतात, क्रोमोझोम्स तयार होतात. क्रोमोझोम्सवरचे जे सेगमेंट्स आहेत तर त्यांना आपण काय म्हणतो, जीन्स म्हणतो. तर या क्रोमोझोम्सबद्दल आपण काय करूया, थोडीशी इन्फॉर्मेशन घेऊया. व्हॉट आर द क्रोमोझोम्स. ओके, क्रोमोझोम्स. सो क्रोमोझोम्स, the structure in the nucleus of the cell that carries the hereditary characteristics that is called as a chromosomes. लक्षात आलं का बघा, हे असे स्ट्रक्चर, ही डेफिनेशन आहे बघा क्रोमोझोम्सची. सो क्रोमोझोम्स दॅट आर द स्ट्रक्चर्स विच आर प्रेझेंट इन द न्यूक्लियस. हे असे काही स्ट्रक्चर आहेत जे न्यूक्लियसमध्ये प्रेझेंट असतात, सेलच्या न्यूक्लियसमध्ये प्रेझेंट आहेत, which carries the hereditary characteristics that are called as a chromosomes. मराठी त्याला गुणसूत्रे असं म्हटलं. तर हे असे स्ट्रक्चर आहेत, हे असं पार्ट आहेत न्यूक्लियसमधला, सेलच्या न्यूक्लियसमधला, जे काय करतात, हेरिडिटी कॅरेक्टर्स म्हणजे अनुवंशिक जे आहेत गुणधर्म हे एका जनरेशनकडून नेक्स्ट जनरेशनकडे कॅरी आउट करतात. सो इट इज मेड अप ऑफ मेनली न्यूक्लिक ॲसिड्स अँड प्रोटीन्स. हे कशापासून तयार झालेत बघा, हे क्रोमोझोम्स न्यूक्लिक ॲसिड आणि काय त्याच्यामध्ये प्रोटीन्स. क्रोमोझोम्स आर मेड फ्रॉम द न्यूक्लिक ॲसिड अँड प्रोटीन्स, यांच्यापासून हे क्रोमोझोम्स तयार झालेले आहेत. ओके, सो दीज आर मेड अप ऑफ मेनली nucleic acid and proteins because we call that
ऑक्सी रायबो न्यूक्लिक ॲसिड असं आपण म्हणतो की नाही डी एन एला. तर डी एन ए पासूनच काय होतात, हे क्रोमोझोम्स तयार होतात. म्हणजे मेनली त्याच्यामध्ये काय असतं, न्यूक्लिक ॲसिड प्रेझेंट असतं. सो ड्युरिंग द सेल डिव्हिजन क्रोमोझोम्स कॅन बी क्लिअरली सीन अंडर द कंपाऊंड मायक्रोस्कोप. मग आता हे जे क्रोमोझोम्स आहेत हे आपल्याला क्लिअर कट याचं स्ट्रक्चर केव्हा आपण ऑब्झर्व करू शकतो, ड्युरिंग द सेल डिव्हिजन. म्हणजे जेव्हा सेल काय होत असते, डिवाइड होत असते, तर तेव्हा आपण या डी एन एचं स्ट्रक्चर क्लिअर कट कंपाऊंड मायक्रोस्कोपमध्ये पाहू शकतो. आता त्याचं स्ट्रक्चर बघा कसं असतं. त्याच्यानंतर क्रोमोझोम जे आहेत, सो त्याच्यावरचे सेगमेंट जे आहेत तर त्यांना आपण काय म्हणतो, जीन्स म्हणतो. सो जीन्स which contain the information about the protein synthesis and the hereditary characteristics, and that are in the form of coded form that are located on the chromosomes. जीन्स जे आहेत ॲक्च्युली तर ते काय असतात, असे काही पार्ट्स आहेत क्रोमोझोम्सवरचे, तर त्याच्यावर काय असतं, हेरिडिटी कॅरेक्टर्स जे आहेत तर ते त्याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन त्याच्यावर लोकेटेड असते. आणि हे जीन्स जे आहेत तर तेच काय होतात, पॅरेंट्सकडून ऑफस्प्रिंगकडे कॅरी आउट केले जातात. सो जीन्स विच कंटेन्स द इन्फॉर्मेशन अबाउट द हेरिडिटी कॅरेक्टरिस्टिक्स इन द कोडेड फॉर्म दॅट आर लोकेटेड ऑन द क्रोमोझोम्स. ओके. सो ईच स्पेसिस हॅज अ स्पेसिफिक नंबर ऑफ क्रोमोझोम्स. प्रत्येक स्पेसिसमध्ये काय असतं, स्पेसिफिक नंबरचे क्रोमोझोम्स असतात, प्रेझेंट असतात. See the observe the table. In the crab there are 200 chromosomes are present. Then in the maize plant only 20 chromosomes are present. In frog there are 26 chromosomes are present. Then in roundworm only 4 chromosomes are present. In potato plant 48 chromosomes are present, and in human being there are 46 chromosomes are present. So in human being 46 means 23 pairs of chromosomes are present in human. मानवामध्ये किती क्रोमोझोम्स असतात, 46. टोटल 46 म्हणजे पेअर्समध्ये 23 पेअर्स काय असतात, क्रोमोझोम्स ह्युमन्समध्ये प्रेझेंट असतात. म्हणजे प्रत्येक स्पीसीजमध्ये हा जो नंबर ऑफ क्रोमोझोम्स आहे तर तो काय असतो, डिफरंट असतो. दॅट इज नॉट सिमिलर इन ईच स्पीसीज. आता हे बघूया ॲक्च्युली याचं स्ट्रक्चर कसं आहे बघा. सो दीज क्रोमोझोम्स आर मेडअप बाय डी एन एज. कशापासून हे तयार झाले सांगा, डी एन एजपासून तयार झालेत. अँड इट ॲपियर्स अ डम्बेल शेप्ड. कसं त्यांचा स्ट्रक्चर तयार होतं बघा, लाईक अ डम्बेल सारखं काय होतं, याचं स्ट्रक्चर तयार झालेलं असतं असं. So these are the DNAs. हे DNA का असतात, स्टँड्स जे सेपरेट झालेले आहेत असं आपण याला म्हणू शकतो. So here see this appears in a dumbbell shaped. When during the cell division, so it has a constricted region on the each chromosome, and that region is called as a primary constriction, or it is also called as centromere. इथे काय असतो, कंस्ट्रिक्टेड पार्ट असतो, म्हणजे संकुचित झालेला असं काय असतो, पार्ट असतो या क्रोमोझोमवर. प्रत्येक क्रोमोझोममध्ये हा पार्ट असतो. सो दॅट पार्ट इज कॉल्ड ॲज सेंट्रोमियर. त्या पार्टला काय म्हणायचं, सेंट्रोमियर. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ प्रायमरी कंस्ट्रिक्शन. या पार्टला अजून तुम्ही काय म्हणू शकता, प्रायमरी कंस्ट्रिक्शन असंही म्हणू शकता तुम्ही. सो धिस डिवाइड्स, आता याच्यामुळे काय झालेलं असतं बघा, धिस डिवाइड्स क्रोमोझोम इंटू 2 पार्ट्स. 2 वेगळ्या पार्ट्समध्ये याचं डिव्हिजन झालेलं आहे. ईच पार्ट इज कॉल्ड ॲज आर्म्स ऑफ क्रोमोझोम्स. म्हणजे 2 वेगळ्या भागांमध्ये काय असतं, याचं डिव्हिजन झालं आहे. आणि या पार्टला काय म्हटलं जातं, आर्म्स ऑफ क्रोमोझोम्स. हे कशामुळे झालं सांगा, ड्यू टू द सेंट्रोमियर. सेंट्रोमियरमुळे काय झालंय, या क्रोमोझोम्सचे 2 काय असतात, वेगळे पार्ट्स बनतात. त्या प्रत्येकाला काय म्हटलंय, आर्म्स असं म्हटलेलं आहे. सो दीज आर द आर्म्स ऑफ क्रोमोझोम्स. ओके. सो दॅट हॅज
the centromere that has a specific position in each chromosomes depending upon this position of the centromere. So there are different types of chromosomes are present. आता बघा हे जे क्रोमोझोम्स आहे तर ते ॲक्च्युली कुठं आहे या सेंट्रोमियर जे आहे तर ते ॲक्च्युली या क्रोमोझोमवर त्याची पोझिशन कुठे आहे याच्यानुसार आपण काय करू शकतो क्रोमोझोमचे टाइप्स सांगू शकतो. सो देर आर 3 डिफरंट टाइप्स ऑफ क्रोमोझोम्स. आता आपण काय करूया टाइप्स ऑफ क्रोमोझोम्स कुठले कुठले टाइप्स आहेत बघूया याचे क्रोमोझोम्सचे अकॉर्डिंग टू पोझिशन ऑफ द सेंट्रोमियर. हे टाइप्स कशानुसार आहेत बघा सेंट्रोमियरच्या टाइप्सनुसार काय पोझिशननुसार हे टाइप्स आपल्याला सांगता येतील. त्यातला फर्स्ट टाइप आहे मेटासेंट्रिक. कोणता आहे हा मेटासेंट्रिक क्रोमोझोम्स. तर इथं बघा या मेटासेंट्रिक जे टाइपचे क्रोमोझोम्स आहेत. सो हिअर सेंट्रोमियर इट इज एक्झॅक्टली ॲट द मिड पॉईंट. याच्यामध्ये सेंट्रोमियर कुठं आहे एक्झॅक्टली मिड पॉईंटला आहे. त्याचे डायग्राम काढूया आपण. फॉर एक्झाम्पल आता हे क्रोमोझोम्स आहे समजा आपण बरोबर सेंटरला काय असणार आहे याचा सेंट्रोमियर जे आहे तर एक्झॅक्ट काय असणार आहे सेंटरला असणार आहे. म्हणजे पूर्ण दोन्ही जे त्याचे आर्म्स आहेत तर ते काय असणार आहेत एक्झॅक्टली सेम काय असणार आहेत इक्वल एवढ्या लेंथचे असणार आहे. सो दिस इज द मेटासेंट्रिक. हे काय आहे मेटासेंट्रिक क्रोमोझोम्स असं त्याला म्हटलं जातं. या टाईपचे जे सेंट्रोमियर्स या टाईपचे जे क्रोमोझोम्स आहेत तर ते काय आहेत मेटासेंट्रिक क्रोमोझोम्स आहेत. तर इथं काय दिसतं बघा. सो धीस क्रोमोझोम्स आर लुक्स लाईक अ इंग्लिश लेटर व्ही. कॅपिटल व्ही जे आहे तर त्याच्यासारखा काय दिसतो याचा आकार दिसतो. द आर्म्स ऑफ द क्रोमोझोम्स आर इक्वल इन लेंथ. आणि त्याचे दोन्ही जे आर्म्स आहेत तर ते काय असतात लेंथला काय असणार आहे इक्वल असतात. या टाईपचे जे क्रोमोझोम्स आहेत तर ते काय आहेत मेटासेंट्रिक क्रोमोझोम्स. आता याच्यानंतर सेकंड बघा सेकंड टाईप जो आहे तर तो आहे सब मेटासेंट्रिक. सब मेटासेंट्रिक टाईपचे क्रोमोझोम्स. या टाईपचे जे क्रोमोझोम्स आहेत सो सेंट्रोमियर इज समवेअर नियर टू द मिड पॉइंट and in these chromosomes which looks like a English letter L. याच्यामध्ये थोडंसं काय झालं असतं बघा सेंट्रोमियर जे आहे तर ते समवेअर असतं म्हणजे थोडंसं काय असणार आहे हे जे आहे समवेअर असणार म्हणजे पूर्ण सेंटरला नाही आहे तर थोडंसं बाजूला असतं. त्याच्यामुळं काय झालं असतं बघा हे आहे सब मेटासेंट्रिक. सब मेटासेंट्रिक टाइप ऑफ क्रोमोझोम्स. सो दीज आर लुक्स लाईक द इंग्लिश लेटर एल. यांच्यामध्ये काय झालं असतं बघा जे इंग्लिश लेटर एल आहे तर त्याच्यासारखे काय असतात हे सब मेटासेंट्रिक क्रोमोझोम्स दिसत असतात. आता याच्यामध्ये वन आर्म इज स्लाइटली शॉर्टर दॅन अदर. याच्यामध्ये काय होतं बघा एक आर्म जो आहे तर तो या दुसऱ्या आर्मपेक्षा थोडासा काय असतो लेंथना कमी असतो. थोडासा लेंथ काय असते याची कमी असते तर त्याच्यामुळे ह्याचा जो आकार आहे तर तो इंग्लिश लेटर एल सारखा आपल्याला दिसतो. त्याच्यानंतर नेक्स्ट जे टाईप आहे तर ते आहे ॲक्रोसेंट्रिक. थर्ड टाईप बघा ॲक्रोसेंट्रिक टाईप ऑफ क्रोमोझोम्स. आता याच्यामध्ये काय होतं बघा दीज इन दिस टाईप ऑफ क्रोमोझोम्स सेंट्रोमियर इज नियर वन एंड of the chromosomes so which therefore looks like the English letter J. याच्यामध्ये काय झालं असतं बघा आता क्रोमोझोम जे आहे तर ते ॲक्च्युली काय असतात एकदम म्हणजे जवळजवळ एंडला असल्यासारखे असतात. तर त्याच्यामुळे याचा आकार कसा झाला असतो बघा लाईक अ इंग्लिश लेटर जे सारखा. हे आहे एक ॲक्रोसेंट्रिक टाइप ऑफ क्रोमोझोम्स. तर याचा आकार कसा झाला आहे इंग्लिश लेटर जे सारखा झालेला आहे. तर याच्यामध्ये काय असतं वन आर्म इज मच स्मॉलर दॅन द अदर. म्हणजे एक जो आर्म आहे याचा याच्यापेक्षा काय असतो खूपच लहान असतो.
असे आहेत जे क्रोमोझोम्स त्यांना ॲक्रोसेंट्रिक क्रोमोझोम्स असं म्हटलं जातं. आणि त्याच्यानंतर फोर्थ जो टाईप आहे तर तो आहे टिलोसेंट्रिक क्रोमोझोम्स. टिलोसेंट्रिक क्रोमोझोम्स. आता ह्या टाईपचे जे क्रोमोझोम्स आहेत याच्यामध्ये काय असतं बघा, सेंट्रोमियर इज राईट ॲट द एंड ऑफ द क्रोमोझोम्स दॅट मेक्स द क्रोमोझोम्स लुक लाईक द इंग्लिश लेटर आय. इथं काय असतं बघा, एकदम टोकाला ते सेंट्रोमियर प्रेझेंट असतात, एकदम टोकाला. कशाच्या? क्रोमोझोम्सच्या. तर त्याच्यामुळं याचा आकार कसा झाला असतो बघा, ई सारखा. टिलोसेंट्रिक टाईपचे हे काय क्रोमोझोम्स आहेत. सो these centromeres are present at the end of the chromosomes. Okay, so they look like a English letter I. So these chromosomes consist only one arm. यांच्यामध्ये मात्र काय असतं, एकच आर्म प्रेझेंट असतो. या टाईपचे जे क्रोमोझोम्स आहेत सो दे आर कॉल्ड ॲज टिलोसेंट्रिक टाईप ऑफ क्रोमोझोम्स. ओके, सो जनरली somatic cells which are consist all over the body except reproductive system. So these chromosomes are present in pairs. सोमॅटिक सेलमध्ये असणारे जे क्रोमोझोम्स आहेत तर ते काय असतात, पेअर्समध्ये प्रेझेंट असतात. सो इफ दॅट पेअर कन्सिस्ट ऑफ द सिमिलर shape and organization, so that type of chromosomes are called as homologous chromosomes. सोमॅटिक सेलमध्ये जे क्रोमोझोम्स प्रेझेंट असतात, समजा ते क्रोमोझोम्स त्यांच्या शेप आणि ऑर्गनायझेशनमध्ये सेम असतील, सिमिलर असतील, तर अशा क्रोमोझोम्सना होमोलॉगस क्रोमोझोम्स असं म्हटलं जातं. असे क्रोमोझोम्स काय आहेत त्यांना काय म्हणायचं, होमोलॉगस क्रोमोझोम. काय ते होमोलॉगस क्रोमोझोम्स आहेत. कुणाला म्हणायचं होमोलॉगस क्रोमोझोम्स? वेन क्रोमोझोम्स आर सिमिलर इन शेप अँड ऑर्गनायझेशन. ओके, सो इन केस ऑफ ऑर्गॅनिझम दॅट आर reproduce sexually one of the others, chromosomal pair is different from all than others. याच्यामध्ये जेव्हा ऑर्गॅनिझम आहे बघा, ज्यांच्यामध्ये रिप्रोडक्शन जे आहे तर ते सेक्शुअल रिप्रोडक्शन होत असतं, अशामध्ये क्रोमोझोमची एक पेअर काय असते, इतर पेअरपेक्षा डिफरंट असते. सो क्रोमोझोम इज ऑफ दिस डिफरंट पेअर दॅट इज कॉल्ड ॲज सेक्स क्रोमोझोम्स ऑर ॲलोझोम्स. अशा क्रोमोझोम्सना काय म्हटलं, सेक्स क्रोमोझोम असं म्हटलं आहे. हे क्रोमोझोम जे आहेत तर ते त्यांच्या इतर क्रोमोझोमच्या पेअरपेक्षा काय असतात, शेप आणि ऑर्गनायझेशनमध्ये डिफरंट असतात. अशा क्रोमोझोम्सना सेक्स क्रोमोझोम्स किंवा त्यांनाच ॲलोझोम्स असं म्हटलं जातं. आणि त्यांच्याबरोबर जे इतर जे क्रोमोझोम्स आहेत सो दॅट आर कॉल्ड ॲज ॲटोझोम्स. इतर ज्या पेअर्स आहेत तर त्याला काय म्हणायचं, ॲटोझोम्स असं म्हटलं जातं. So all these are the types of chromosomes. या पूर्ण आता आज आपण काय बघितलं about the different concepts, what is inheritance, what are the hereditary characters, how they are transferred from one generation to the next generation, the mechanism of the heredity, about the chromosomes, the structure of chromosomes and the different types of chromosomes. These are types of chromosomes and these are also types of chromosomes.